नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. पंढरपूरच्या वारीकरता निघालेल्या सोलापूर रस्त्यावरील वारकऱ्यांना काही असामाजिक तत्व गुन्हेगारांनी त्यांना जीवघेणा हल्ला करून त्यांच्या चीजवस्तू लुटण्याचाही प्रयत्न केला. नेमका हा विषय काय आहे आणि कसा हे जाणून घेऊया. आम्ही तिथं काशीवाडी फाटला आम्ही पाऊस आला म्हणून मुक्काम केला. मुक्काम केल्याच्यानंतर आम्ही जेवण खावणं झाल्याच्यानंतर आम्ही थोडे लोकांना आराम घ्यायला सुरू झाली. त्याच्यानंतर ते 4-2 चोर आले. किती आले काय कळलं नाही आम्हाला. ते आमच्या शेडवर दगडफेक केली. दगडफेक केल्याच्या नंतर कोणाला लागलंय कोणाला नाही लागलं. आणि ते गाडीकडे पळू लागली सगळे लोक गाडी बसण्याकरता. गाडी बसायला गेल्याच्या नंतर मला 1-2 माणसं आमचे आढळले. म्हणजे मला जास्त धक्का बसला आढळल्यामुळं. मी एक दिंडी चालक आहे म्हणून माझ्या जीवाला समजा धक्का बसला. त्याच्यामुळे मला चक्कर आली. सगळे लोक उठून गेले पण मी पडलेले हे कोणालाच माहीत नाही. अरे बापरे. सगळे उठून गेल्याच्या नंतर हे गाड्यात बसले. गाड्या थोड्या पुढे गेल्या. त्याच्यानंतर त्याने 4-5 जण माझ्याकडे आले आणि मला धरलं. त्याने पहिला ठोका इथं मारला. जमिनी मी कोसळलो. त्याच्यानंतर लाथा बुक्याने त्याने मला भरपूर मार दिला. कुठं झालं हे सगळं? ह्या काशीवाडी फाटीला. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. प्रेक्षको, एखादी घटना घडते आणि त्याच्यात काही लोकांना प्राण गमवावे लागतात. त्यावेळेला ती बातमी अतिशय मनाला हुरहुर करून जाते. पुण्यात महानगरपालिकेचा कचरा जिरवणारी जी यंत्रणा आहे त्याची मोशी येथे एक प्रयोगशाळेसारखं काम त्या ठिकाणी चालतं आणि ज्याच्यामध्ये आलेला कचरा हा ओला कचरा सुका कचरा विभाजन करून त्या ठिकाणी वीज निर्मिती केली जाते आणि सेंद्रिय खते निर्माण केले जातात. अशा ठिकाणच्या इमारतीचा मोठा भाग खचला आणि त्यात 14 जणांचा जीव अडकला होता. त्यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि बाकीच्यांना काही तासानंतर त्या ढिगाऱ्या घालून काढण्यात आलं. जाणून घेऊयात हा प्रकार. पुण्यामध्ये गणेशोत्सवाला सुरुवात होऊन आता यावर्षी 134 वर्ष होत आहेत. पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपतीनं या उत्सवात सहभागी होऊन यावर्षी एक सुंदर देखावा करायचं ठरवलं आहे. त्याची बातमी आम्ही तुम्हाला दिलीच आहे. पण आता वासापूजनही झालं आणि वासापूजनानंतर खरी उत्सवाची सुरुवात होते.
जाणून घेऊयात दगडूशेठ हलवाई गणपती. सगळे बाजूला सरकार माती टाकायला. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं काल पुण्यामध्ये आगमन झालं. काल पावसानंही सुट्टी घेतल्यामुळे सर्व नागरिकांनाही त्या पालख्यांचं दर्शनही घेता आलं आणि पालखीमध्ये सहभागी झालेले दिंडीधारकही त्या ठिकाणी आनंदात होते, कारण त्यांनाही चांगल्या प्रकारे नागरिकांचे अभिवादन स्वीकारता आलं. जाणून घेऊयात त्या ठिकाणी पालखी पोचली आणि ती आता मुक्कामाला आहे. नमस्कार प्रेक्षको, मी डॉक्टर शैलेश गुजर, संपादकीय पुणे वृत्तदर्शन. मोशीची दुर्घटना ही आपल्या जीवाला अतिशय पिळवटून टाकणारी घटना आहे. जो रेड झोनचा पट्टा होता, म्हणजे संरक्षण विभागापासून 200 मीटरपर्यंत बांधकाम करायला बंदी आहे, अशा ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेनं त्या ठिकाणी कचऱ्याचं वर्गीकरण करून वीज निर्मितीचा प्रकल्प केवळ एका उद्योजकाच्या फायद्याकरता सुरू केला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण झालं उलटच. तिथे कचरा वाढत गेला आणि ती इमारत खचली आणि त्या ठिकाणी जीवितहानी सुरू झाली. एकंदरीत हा प्रकार जर ध्यानात घेतला तर वीज निर्मिती, त्यापासून सेंद्रिय खत आणि त्यापासूनच प्लास्टिकचं पुनर्निर्माण असा सगळा हा प्रकल्प होता. तो नेमका कोणाच्या फायद्याकरता होता हा प्रश्नचिन्ह नागरिकांना सगळ्यांनाच आहे. त्याची रितसर SIT स्थापन करून माहिती येईलच. पण अशा घटना का घडल्या, त्या इमारतीला पूर्णत्वाचा दाखला होता की नाही, असेल तर तो कोणी दिला, हाही महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी चर्चेला घ्यावा लागेल. प्रेक्षको, काल आपण पुण्यात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं आगमन झालं आणि आपण त्याचं जोरदार स्वागतही केलं. पुण्यातील त्यांचं स्वागत हे नेहमीच सर्व वर्तमानपत्रांच्या बातमींचा विषय तर असतोच, तसाच तो आपल्या पुणे वृत्तदर्शनचाही आहे. प्रेक्षको, ही वारी
कोणी सुरू केली, का सुरू केली, कधी सुरू केली याचा साक्षात इतिहास प्रत्यक्षपणे नाही, पण काही ठिकाणी त्याचे उल्लेख आढळतात. त्यावरून असं जाणवतं की 13व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज झाले, 16व्या शतकामध्ये संत तुकाराम महाराज झाले आणि संत तुकाराम महाराजांच्या नंतर विठ्ठलाला भेटण्याकरता त्यांच्या पादुका ह्या त्यांच्या शिष्यांनी सुरू केल्या आणि त्यामध्ये प्राधान्याने तुकाराम महाराजांचे कनिष्ठ चिरंजीव नारायण महाराज यांनी अग्रभाग घेतला होता. त्यांनी या ठिकाणी वारी सुरू केली, दिंडी सुरू केली, पालखी सुरू केली. 100 वर्ष ती चालली आणि 1820 साली साताऱ्यातील शिंदे संस्थानातील एक सरदार हैबतराव आरफाळकर यांनी त्याचं पुनर्नियोजन केलं आणि दिंडीचा क्रम ठरवून दिला, गाड्यांचा क्रम ठरवून दिला. पहिली पालखी कुठली, दुसरी पालखी कुठली याचा क्रम लावून दिला. तो आज तागायत तसाच चालू आहे. 206 वर्षाहून अधिक काळ हा क्रम तशाच पद्धतीनं होता. काही त्याच्यामध्ये बदल झाले, पण आज 226व्या वर्षीसुद्धा ती पालखी अतिशय दिमागदार पद्धतीनं पुण्यातून जात असते. आपण तिचं दर्शन घेत असतो. हैबतराव आरफाळकर आणि नारायण महाराज यांनी सुरू केलेली ही प्रथा निश्चितच आपल्याला अभिमानाची आहे.